नाशिकमध्ये कुंडलिनी क्रियायोग दीक्षा कार्यशाळेचं भव्य आयोजन. जगाला तारणारा योग क्रियायोगाचा आध्यात्मिक अनुभव साधकांच्या भेटीला. नाशिकमध्ये आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या कुंडलिनी क्रियायोग दीक्षा कार्यशाळेचं भव्य आयोजन करण्यात आलं. ब्रह्मदिव्य साधना केंद्र आणि क्रियायोग मिशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या त्र्यंबक रोडवरील पीएनटी कॉलनी इथं संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महाअवतार बाबाजी तसेच रामकृष्ण परमहंस यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून झाले. या दिवशी अनेक साधकांनी क्रियायोगातील नाडी शुद्धी, चक्र जागृती, खेचरी मुद्रा, शांभवी महामुद्रा आणि कुंडलिनी क्रिया यासारख्या योग साधनांचा अभ्यास केला. या कार्यशाळेतील विशेष आकर्षण ठरलं गुरुमाई मा रुद्रत्मिका यांचं प्रेरणादायी प्रवचन, ज्यामध्ये त्यांनी साधकांना कुंडलिनी क्रियायोगाचे तात्विक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितलं. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या हॉलमध्ये आम्ही आहोत नाशिकमध्ये आणि रेग्युलर बॅचेस होत असतात इथे. क्रियायोगाची दीक्षा आज खास करून दिली जाणार आहे आणि क्रियायोग अतिशय महत्त्वाचा योग आहे. त्याबद्दल मला नेहमीच सांगायला आवडतं की क्रियायोग हा एक असा योग आहे की ज्यामध्ये आपल्याला आपले प्राण, आपलं श्वसन याच्यावर नियंत्रण आणता येतं, आजार बरे करता येतात, मन स्थिर होतं, मनाची एकाग्रता वाढते. म्हणजे तरुण मुला मुलींसाठी याचा इतका उपयोग आहे की त्यांची आकलन क्षमता खूप वाढते, त्यांची मेमरी शार्प होते आणि त्याला त्यांच्या करिअरसाठी त्यांना खूप उपयोग होतो. आजारपण बरे व्हायला याचा खूप उपयोग होतो आणि एक उत्तम निरोगी आरोग्य प्रत्येक जण जगू शकतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा फार उत्तम योग आहे आणि म्हणून क्रियायोगाचा सर्वांनी अवलंब करावा व या उत्तम योगाचा एक भाग बनावा, आपल्या जीवनामध्ये क्रियायोगाला आणावं आणि सुखी समृद्ध जीवन जगावं. कार्यक्रमादरम्यान फकीरियत या हिंदी चित्रपटाची माहिती देण्यात आली. हा चित्रपट महाअवतार बाबाजींच्या जीवन कार्यावर आधारित असून येत्या 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. क्रियायोग मिशन फाउंडेशन तर्फे क्रियायोगवर आधारित एक फकीरियत मूवी येत आहे. सो या मूवीमध्ये साधनेबद्दल, साधनेमधल्या गूढ गोष्टी आणि क्रियायोगाच्या रहस्यमय गोष्टी, क्रियायोगाने जो प्रसार होणं आवश्यक आहे या सगळ्यावरती भाष्य करणारा फकीरियत मूवी आहे. हा हिंदी मूवी आहे आणि यामध्ये दीपा परब चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. आणि हा मूवी क्रियायोग आणि क्रियायोगातले रहस्य, साधनेमार्गातले अद्भुत रहस्य या गोष्टींवरती भाष्य करणारा मूवी असणार आहे. सो तुम्ही नक्की बघा. जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा मूवी 19 सप्टेंबरला रिलीज होणार. कार्यशाळेचा उद्देश क्रियायोगाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि समाजात सकारात्मक मानसिक शारीरिक परिवर्तन घडवणं हा होता. 2019 साली मी पहिली बॅच केली बेसिकची. त्याच्यानंतर 40 दिवसाचं मंडळ पूर्ण केलं आणि मग हळूहळू पुढच्या बॅचेस करत मी शेवटची बॅच जी आहे त्यांची हिमालयन साधनेची त्याच्यात पण जाऊन आले. तर या साधना केल्यामुळे माझ्या जीवनात अतिशय आमूलाग्र बदल झालेला आहे. माझा पॉझिटिव्ह अप्रोच खूप वाढलेला आहे. पूर्ण जीवनाकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आणि मी प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आहे. तर आपल्या नाशिकमध्ये या क्रियायोग मिशनच्या बॅचेस कायम होत असतात. तर माझी सगळ्या नाशिककरांना अशी विनंती आहे की तुम्हाला सुद्धा हा क्रियायोग शिकायचा असेल तर तुम्ही नक्की या, कारण ह्याच्याने आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती व्हायला मदत होते. त्याच्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी जोडा. या एकदिवसीय कार्यशाळेला नाशिक शहरातील अनेक साधकांनी उपस्थिती लावली आणि स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कुंडलिनी क्रियायोगाची दीक्षा घेतली. आपणास सुद्धा दीक्षा घ्यायची असल्यास स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक.